काल शनिवारवाड्यात नमाज पढणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला। मेधाताई कुलकर्णींनी हिंदुत्ववाद्यांना इथं आणून मोठं आंदोलन केलं आणि पुन्हा या मजारीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला। खरं तर मजार मी गेली 20 वर्ष कव्हर करतो, इथंच आहे। पहिले देवाबत्ती व्हायची, नंतर काही आंदोलन झाल्यानंतर ती थोडी बाजूला झाली, म्हणजे बाजूला होतं, देवाबत्ती होते पण बाजूला होती, म्हणजे उदात्तीकरण नको असा एक आरोप होता हिंदुत्ववाद्यांचा, ते थांबलं। पण हे दर्गा मजार नेमकी कोणाची आपण ते वाचून दाखवूया। हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी कादरी चिश्ती निजामी मदनी रहे अली वफात 12 जिलाहल 622 हिस, मतलब ते इसवी सन सारखं ते हिस आहे, ईस्टन 1244। आता नेमकं काय आहे हे पुरातत्व विभागाची नोंद आहे, याच्यात इथं पूजाही होते म्हणून इथं अतिक्रमण म्हणून ते दाखवत नाही, काढता येत नाही, हे वास्तव। पण बलकवडे साहेब आहेत आपल्यासोबत। बलकवडे साहेब, नेमका काय इतिहास आहे मजारीचा? म्हणजे काल जे काही वृत्तपत्रामध्ये किंवा प्रसिद्धी माध्यमावर 2 बातम्या आल्या, त्यामध्ये एक बातमी होती की शनिवारवाड्याच्या आत काही बुरखाधारी महिलांनी नमाज पठण केलं। माझ्या समजुतीनुसार हे पहिल्यांदा घडले असं मला वाटतं। शनिवारवाडा हे ए ग्रेड दर्जाचं राष्ट्रीय स्मारक आहे। अशा राष्ट्रीय स्मारकात अशा पद्धतीचा कुठलाही धार्मिक विधी होत नसतो। चुकून पुरातत्व खात्याच्या दुर्लक्ष झालं असेल किंवा त्या महिलांकडून चुकून झालं असेल असं तर काळात तरी, कारण ज्यावेळेस शनिवारवाड्यात मस्तानी त्यावेळेस झालं असेल ना। माझ्या समजुतीनुसार मस्तानी साहेब यांचे आणि बाजीरावांचं जे नातं होतं ते सर्वश्रुत आहे। मस्तानी साहेबांचा मुलगा शमशेर बहादर आणि त्यांचा नातू अली बहादर हे पेशवे कुटुंबियांपैकीच एक व्यक्ती, परंतु मस्तानी साहेब शनिवारवाड्यात आल्याची नोंद नाही। शमशेर बहादर जे इतिहासात मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला कल्पना असेल तर मस्तानी साहेब इथं शनिवारवाड्यात आल्या नव्हत्या, त्यांना कोथरूडमध्ये स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करून दिलेली होती। मस्तानी साहेबांच्या नंतर शमशेर बहादर हा पेशवे कुटुंबियातली एक व्यक्ती म्हणून शनिवारवाड्यात राहिल्याच्या नोंदी आहेत, त्यामुळे तो काय प्रश्न नाही। शमशेर बहादरांचं निधन देखील पानिपतमध्ये जे प्रचंड युद्ध झालं, सदाशिवराव भाऊंच्या बरोबर लढत असताना प्राणांतिक झालेल्या जखमांमुळे शमशेर बहादरांचं बलिदान पानिपतच्या युद्धात झालेलं आहे आणि त्यांच्या वंशजांनाही बांदा नवाब म्हणून ओळखलं जातं। अली बहादर मराठशाहीच्या अखेरपर्यंत दिल्ली दरबारामध्ये पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते महादजी शिंद्यांबरोबर, असा त्यांचा इतिहास आहे। आता दुसरा भाग असा की शनिवारवाड्याच्या या वास्तूच्या परिसरामध्ये पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेमध्ये एक कबर आहे, त्याच्यामध्ये मकबूल हुसेन मदनी 12 जिल्हेज 1244 हिजरी याची तारीख निघते 26 जून 1829, कारण की ही मुसलमानी सालगणना आहे। म्हणजे इसवी सन 1829मध्ये मकबूल हुसेन मदनी यांचं इथं देहांत झालं आणि त्यांची ही कबर आहे। म्हणजे शनिवारवाडा मराठशाहीच्या नंतर ही घडलेली घटना आहे की 1829 मस्तानी किंवा शमशेर बादशाह यांचा या कबरीचा काही संबंध नाही एक्झॅक्टली। आणि मकबूल हुसेन मदनी 1829मध्ये ते कोण होते, त्यांचं शनिवारवाड्याशी काही संबंध होता का, त्यांचा पुण्याच्या इतिहासाशी काही संबंध आहे का, याविषयीचा आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पुरावा उपलब्ध झालेला नाही। आता काय झालं की ब्रिटिशांच्या काळामध्ये अनेक राष्ट्रीय स्मारकांच्या जवळ अशा पद्धतीने वादग्रस्त वास्तू उभ्या राहिल्या। ब्रिटिशांची ती कूटनीती होती की 2 समाजामध्ये त्यानिमित्ताने तेढ निर्माण होईल, परंतु मी स्वतः याच परिसरात राहतोय, 50-60 वर्ष या कबरीला पाहतोय। या कबरीत खरं तर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे हा भाग, आणि इथं अशा पद्धतीने धार्मिक पूजा अर्चा होत नसतात। केंद्रीय आता मी काही वर्ष, आता हे जे 5-10 वर्षाचाच गोष्ट आहे, मी काय सांगितलं, पुरातत्व खात्याचे नियम वेगळे आहेत, माझं त्याच्याशी काही म्हणणं नाही। कोणी पूजा करणं न करणं हा माझ्या अखत्यारीचा का तो माझा विषय नाही, माझ्या श्रद्धेचाही विषय नाही आहे, माझा तो विषय नाही। मी एक इतिहासकार म्हणून म्हणतो
आता हे जी काय वास्तू ही 50-60 वर्षे मी लहानपणापासून बघतो, कारण मी शानवाड्याच्या समोर राहिला आहे. आता ती कुणाची आहे, ती कधी उभी राहिली, ती का उभी राहिली, हा सगळा मग उभी राहताना त्यावेळेस विरोध नाही झाला का? ब्रिटिशांच्या काळात कोण विरोध करणार आहे? म्हणजे वादात कधीपासून 1829 सापडलं साधारण? 1829 ही त्याची तारीख दाखवलेली आहे. आता जर असं आपण गृहीत धरलं की पेशवाई त्याच्या आधी होती, बरोबर? पेशवाई त्याच्या 100 वर्ष अगोदरचा आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्याकडं कागदोपत्री पुराव्याच्या आधारे त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याच्यावर मतं मांडली गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की केंद्रीय पुरातत्व खातं ज्यांचे राष्ट्रीय स्मारक आहेत त्यांच्या अखत्यारीत, तिथं म्हणजे उदाहरणार्थ की ताजमहालमध्ये मशीद आहे, त्या मशिदीत फक्त शुक्रवारी नमाज करायला आत्ता परवानगी दिलेली, पूर्वी परवानगी नव्हती केंद्र सरकारच्या. कारण की केंद्रीय पुरातत्व म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही हुमायून कबर आहे, तिथं कुणालाही पूजा करायचा अधिकार नाही. ताजमहालमध्ये कुणालाही पूजा करायचा अधिकार नाही. बीबी का मकबरा औरंगाबादमध्ये तिथं कुणालाही पूजा करायचा अधिकार नाही, कारण की ते राष्ट्रीय स्मारक आहे. तिथं अशा पद्धतीने पूजा अर्चा करण्याची परवानगी नसते. आपल्या पुरातत्व खात्याच्या हे कोण पुरातत्व खात्याची ही जबाबदारी आहे की त्यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने कायद्याने आहे का, होत नसेल तर ते तिथं सगळं असं म्हणतात हे सगळं कोर्ट मॅटर आहे. काल हिंदुत्वाने आंदोलन केलं, भगवा झेंडा लावला, पलीकडे हिरवा झेंडा आहे. किती नाही म्हणलं तर एक सामाजिक तेढ निर्माण होऊ पाहते या सगळ्या गोष्टींमुळं. तर तुम्ही इतिहास संशोधक आहात, अभ्यासक आहात, हे मजर ठेवावं की नाही? लक्षात ठेवा, इतिहास अभ्यासकाला अशा पद्धतीची मतं मांडता येणार नाही. जे कायदेशीर आहे, जे योग्य आहे, मी इतिहासकार आहे की जे बेकायदेशीर असणारी वास्तू असता कामा नये. मुळात ती कायदेशीर आहे का बेकायदेशीर यासाठी त्याच्या पुराव्यांची छाननी झाली पाहिजे. कुणाकडे जर याविषयीचे पुरावे असतील तर ते निश्चित सादर झाले पाहिजे. मला मी पुण्याचा इतिहासाचा अभ्यास जो करतोय किंवा आजपर्यंत पुण्याच्या इतिहासावर जे काही प्रसिद्ध झालेले त्यामध्ये मकबूल हुसेन मदनी अशा प्रकारची कुणी मौलवी व्यक्ती की ज्यांचं समाजासाठी काही योगदान किंवा होतं, अशी कुठल्याही व्यक्तीची माझ्याकडं नोंद नाही. जर कुणाकडे असेल तर त्यांनी निश्चित समाजासमोर आणणं आवश्यक आहे. काय नेमकं काकाचं जे आता म्हणणं आहे ते योग्य रीतीने त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पण काल जी घटना घडली शनिवाराच्या परिसरामध्ये, काल परवा 2 दिवस चालले, काही संघटना या ठिकाणी आल्या, संघटनांनी आंदोलनं केली. पण या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, हिंदू मुस्लिम करणारे, समाजामध्ये जातीय ते निर्माण करणारे यांना बघवत नाही काही गोष्टी. आणि सध्या पुण्याचं वातावरण असं आहे की कितीतरी 1000 कोटींचा घोटाळा आहे, कितीतरी भ्रष्टाचार आहे. तुम्ही दोघं शेजार राहता मला वाटतं. तुमच्यात कधी तेढ नाही? आमच्यात नाही तेढ निर्माण करते. हे तेढ करणारे समाजातले नाही आहेत, हे राजकारण करणारे लोक. यांना राजकारण करायचं. नाव सांगा एकदा, महाराष्ट्राला कळू द्या. माझं नाव सलीम बाबा सय्यद, माझं स्वतःचं फाउंडेशन आहे. कुठं राहता तुम्ही इथं? मी कसबापेठ पोळे चौक या भागामध्ये राहणार आहे, म्हणजे माझ्या काकांच्या पलीकडच्या भागात. तर आम्ही असं आमचे स्थानिक रहिवाशांच्यामध्ये कधी वादविवाद किंवा हिंदू मुस्लिम असा हा कधी वाद आजपर्यंत झालेला नाही. हे बाहेर नाही आणून लोक करतात, हे सगळं बाहेरचे आहेत. स्थानिकांचं या ठिकाणी पूर्णपणे या गोष्टीला विरोध आहे आणि गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतात. कुठलाहीपणे तेढ नसतो या गोष्टीला. त्याच्यामुळे काय राजकीय पोळी वाजण्याचं काम या ठिकाणी काही संघटना करतात. संघटनेचे लोक आहेत, बोलायची गरज नाही. काल प्रत्यक्ष आलेत, सारसबागमध्ये जाऊ नका, सारसबागमध्ये तुमचे लोक येतात, ते शनिवारमध्ये जाऊ नका, बुरकादारी येतात. अहो किती बंधनं घालणार समाजाला, तुम्ही किती बंधनं घालणार? मुस्लिम समुदाय राजकारणाचा भाग नाही आहे. मग काल नमाज पडणं ते तर कितपत योग्य आहे? हे बघा, नमाज कुणी पडलं, काय पडलं याची चौकशी तुम्ही केली का? ती बाई कुठली होती, कुठल्या जातीची धर्माची होती? खोटं नाही, खोटं आम्ही म्हणत नाहीये. नमाज त्या ठिकाणी पडलं गेले, आम्ही ते मान्य करतो. पण ती बुरकादारी महिला मुस्लिम होती की इतर समाजाची होती, किंवा ते कुठलं तरी पुण्यातलं विषय भरकडायचा होता, त्या गोष्टी तपास करायला पाहिजे नव्हता ना. बुरकादारी आले म्हणजे फक्त मुस्लिम समुदायाचं आहे असं तुम्ही टार्गेट करून फक्त मुस्लिम समुदायाला ट्रोल करणार, हे कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर आहे.
तुमचं नाव सांगायचं? माझं नाव सलीम बाबा सय्यद, माझी सामाजिक संस्था आहे, मी माझं स्वतःचं फाउंडेशन आहे. ओके. हे सलीम बाबा सय्यद यांचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम करू नये. आत्ताच तुम्ही ऐकलं पांडुरंग बलकवडे इतिहास अभ्यासक आहे, संशोधक, हे म्हणे की या मजरीला पेशवाईचा इतिहास नाही, नंतर 100 वर्षांनी आलेली, आणि हे मकबूल हुसेनी म्हणून जे काय मौलवी आहेत त्यांचाही कुठला काही इतिहास नाही आहे. काय तुमचा दावा याच्यावर? पहा, एक सगळ्यात पहिली गोष्ट माहिती आहे का, आता मी तुम्हाला आहे ना सविस्तरपणे व्यवस्थित पद्धतीने सांगतो. आता हे पुस्तक आहे पुण्याचा शनिवारवाडा, ठीक आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे रमेश जी नेवसे यांनी, ठीक आहे. आता या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे ते पहा. दिल्ली, आता हे कसं आहे, हे मोबाईलमध्ये तुमचं दिसतंय का बघा. हे आधी पुस्तकाचं फ्रंटेज पाहून घ्या तुम्ही. या पुस्तकात उल्लेख आहे, या पुस्तकामध्ये उल्लेख आहे, याला मान्यता आहे. मान्यता आहे ना, 100% वाचतात, इतिहासाच्या ह्याच्यामध्ये अभ्यासतात. इतिहास अभ्यासक जर हेच पुस्तक अभ्यासणार नसतील मुद्दाम, तर आम्ही त्याला काही करू शकत नाही, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा ना, दिल्ली दरवाजाच्या पूर्वेस असलेल्या वडाच्या झाडाजवळ, ठीक आहे, एक छोटासा दरवाजा आहे, ठीक आहे, तिथे आहे. त्यास मस्तानी दरवाजा किंवा बाजीरावचा नातू अली बहादूर याच्या नावाने ओळखतात, ठीक आहे. तिथे दरवाजा तुमच्या समोरच आहे, काही लांबचा विषय नाही, ठीक आहे. या मस्तानी दरवाजा बाहेर सुमारे 700 वर्षापूर्वीची हजरत मकबूल, 700 वर्षापूर्वीची, ठीक आहे, हजरत मकबूल हुसेनशाह बुखारी यांची कबर असून मस्तानी रोज त्या कबरीची पूजा करत असे. हे ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. पण ते म्हणतात त्या काळात नव्हतीच नाही. आता हे लिहिलेलं आहे ना सर, मी तर सांगत नाही ना, हे पुस्तकामध्येच लिहिलेलं. खरं कोण खोटं कोण? हा, मग आता तेच मी तुम्हाला काय म्हणतोय, याचं खरं खोटं नक्की करायचंय कशासाठी ते पहिल्यांदा ठरवा, ठीक आहे. कशासाठी तुम्हाला जरी ही दर्गा या ठिकाणाहून काढायची, ठीक आहे, तुम्ही जरी ही खोटी आहे म्हणतात, कोर्टामध्ये तुम्ही दावा करा की ही दर्गा खोटी आहे, हा अनैतिहासिक भाग आहे, ठीक आहे. ते मगाशी जे काय म्हणत होते ब्रिटिशांनी काही ठिकाणी बांधकाम केले, तुम्ही करा ना क्लेम. अहो, राम मंदिरासारखा जो निर्णय आहे तो देशाने स्वीकारला, या दर्ग्याचा काय विषय त्याच्यासमोर? नसेल, खोटी असेल, काढून टाकतील. कुणी इथं एक मुसलमान पण येऊन थांबणार नाही ते. मात्र जर खरी असेल तर मेधा कुलकर्णी यांना जाहीर माफी मागावी लागेल, संबंध मुस्लिम समाजाची, आणि मेधा कुलकर्णी यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांनी माफी मागावी लागेल. आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्ही कायद्यावर बोललो, म्हणालो आम्ही उखडून टाकू, काढून टाकू म्हणालो, आमच्या तोंडून शब्द निघाले, उलट आम्ही म्हणतोय कायद्यावर या. मग तुम्ही हे खोटं आहे तुम्ही म्हणताय ना. हा वाद गेले 20 वर्ष सातत्याने, गेले अलीकडे 4-5 वर्ष ठरवून केले जात आहे गोष्टी. हा वाद कधी संपणार माहितीये का? तुम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढू नका, तुम्ही प्रेम बिराड्यासारखे मुद्दे बाहेर काढू नका, तुम्ही मुरलीधर मोहोळांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर काढू नका, तुम्ही 30 लाख शेतकरी ज्यांची जी माती आहे ती जिथं पीकही घेऊ शकत नाही, जे दिवाळीचा दिवाळी लावू शकत नाही, ते मुद्दे बाहेर काढू नका. ते मुद्दे बाहेर काढले की लगेच हे मुद्दे बाहेर निघतात. एक शेतकरीचा मुद्दा निघाला, एक दर्ग्याचा मुद्दा लगेच बाहेर निघतो. असं हा तुम्हाला असं म्हणायचं सगळं षडयंत्र ठरवूनच आहे ना. मी तर स्पष्ट उघड आव्हान करतोय, मी या दर्ग्यात ह्या मजार समितीचा इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा तुमच्या बाजूने, कारण त्यांनी सांगितलं की तसा इतिहास नाही पेशवाई. हे पहा, मी एक पुस्तकाचा जो उल्लेख आहे तो तुम्हाला आत्ता दिलेला आहे, ठीक आहे, पुण्याचा शनिवारवाडा या पुस्तकाचा. दुसरं एक पुस्तकाचं आणखीन देतो, हरवलेले पुणे नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक अविनाश सोवजी यांनी लिहिलेलं आहे. ते पैगंबर शेख, कुठल्या खान, कुठल्या पठाणाने लिहिलेलं पुस्तक नाही आहे, हे हिंदूने लिहिलेलं पुस्तक आहे, ठीक आहे. आता या पुस्तकामध्ये मॅप दिलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्या पलीकडे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, वाड्याच्या या बाजूस, आधी पुस्तकाचं फ्रंटेज दाखवतो मी तुम्हाला. हे पुस्तकाचं फ्रंटेज आहे, हरवलेले पुणे, ठीक आहे, बघून घ्या प्लीज. आता या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, वाड्याच्या वा बाजूस एक दरवाजा आहे, बाहेर दर्गा आहे, तेथून मस्तानी महालातील लोकांचा वावर असेल. सरळ सरळ उल्लेख आहे ना. आता हे उल्लेख काय आम्ही केलेत का, आम्ही लिहिलेत का? आमचा तर जन्मही त्यावेळेस झाला नव्हता. मला म्हणायचं काय, तुम्हाला जर या गोष्टी मान्यच करायच्या नसतील तर कोणी काही करू शकत नाही. हा, मात्र जर तुम्हाला मान्य नसतील तर कोर्ट आहे आपल्याकडे, कोर्टाचा मार्ग आहे. आम्ही उखडून टाकू, आम्ही हे करून टाकू, आम्ही ते करून टाकू. हो, आम्हाला माहिती आहे तुमचा इतिहास काय आहे. तुम्ही इथल्या बरेच जे बुद्धिस्ट लेणं आहेत त्यांची मंदिरं केलीत, आम्हाला माहिती आहे. तुम्ही ती पुस्तकं देखील वाटून देत नाही, देवळाचा धर्म, धर्माची देवळे, आम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला त्याच पद्धतीनं आता परत काहीतरी इतिहास वेगळा काहीतरी करायचा आहे का? तर आमचा संविधानावर विश्वास आहे, आम्ही संविधानवादी माणसं आहोत. आमचं त्यांना सांगणं आहे की बाबा तुम्ही कोर्टाचा मार्ग अवलंबा. हे होते पैगंबर शेख. आता आपण बलकवडे यांचीही बाजू ऐकली, दोघांनी आपापल्या पद्धतीनं किंवा आपापल्या विचारसरनुसार ह्या मजारचा इतिहास सांगितलेला. ते म्हणतात पेशवाई संबंध नाही, बलकवडे म्हणतात, आणि पैगंबर म्हणतात त्यांनी 2 पुस्तकच दाखवली. आता खरं खोटे हे कोर्टातच झालं पाहिजे, नाहीतर रोज उठून या दर्ग्याच्या विषयावरनं, या मजरच्या याच्यावरनं हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणं हे पुण्याला अजिबात परवडणारं नाही, तेही दिवाळीच्या सणात. त्यामुळे संबंधितांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. रोज उठून इथं आंदोलन करण्यापेक्षा कोर्टात जावं आणि हा विषय मिटवावा. दोन्ही बाजूनी म्हणतो मी, एका नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत भोंदे, झी मीडिया, पुणे.